दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वर ही आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर सदा विश्वास खूप महत्वाची भूमिका आहे. ऑन साइडला पडवलं इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. थोडेसे चाच पडतात. तत्पूर्वी 2 धावा अगदी कंप्लीट केल्यात. पहा मागील सामन्यामध्ये आपण चुकी घटित केली होती, म्हणून ती चुकी आपण सातत्याने करू शकत नाही. क्रिकेटचे माध्यमच असं आहे की एकदा आपल्याला चान्स मिळाला, त्या चान्स मधून आपण वाचलात, परंतु सातत्याने वाचतील की नाही हे सांगू शकत नाही. म्हणून इथून अगदी दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःकडे फलंदाजी आहे, तर योग्य त्या पद्धतीची फलंदाजी तुम्हाला करावीच लागणार आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची सांगता अगदी आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपण पाहत आहे. मोठा उलटफेर मागील सामन्यामध्ये आपण पाहिलात. कमी धावसंख्या चेस झाल्या नाहीत. एक चांगली गोलंदाजी आणि मोठ्या फरकाने जिंकला जय शिवराय जांभूलपाडा हा संघ. ऑन साइडला वेटन वॉच केलाय. गेलाय चेंडू हवाई सफरवर. तगडा प्रहार, कणखर प्रहार, 6 षटकार. बारा या अंकांवर 12 रन्स होणं गाठ. 12 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. लेन चुकली, लाईन चुकली, पनिशमेंट योग्य तो फटका. कुलवर लेन बॅकलिपचा उपयोग केलाय. अगदी आपण पाहताय चेंडू हवेमध्ये, परंतु ओहो परिपूर्ण अगदी पाहायचं झालं तर जजमेंट नव्हतं. आणि तत्पूर्वी 2 धाबा अगदी या स्कोर कार्डवर येत आहेत. मिस्टर रोहन याच्या बॅट मधनं आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 14 रन्स होणं गाठ. 14 या अंकांवर ही धाव संख्या. चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ अगदी नंबर 1 रँकिंगवर. त्यांच्याच गावातून हा दुसरा ब संघ आपण पाहताय जय शिवराय जांभूलपाडा. आज इम्प्रेस असतील. काय महत्वाची भूमिका अदा केली आज. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण आणि या कृत्यकरणामध्ये अगदी आपण पाहायचं झालं तर योग्य त्या पद्धतीने अगदी या गोलंदाजी झाली. अक्षय आणि त्यानंतर सोहेल शेख हे सुद्धा पाठपुरावा करण्याकरिता आज आले होते. स्वागत असेल सर्वांचंच, परंतु निराश आहेत कारण की परफॉर्मन्स योग्य त्या पद्धतीने होऊ शकला नाही. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी होत राहतात. जर सुखामध्ये आपण हर्ष उल्हासित झालो असेल तर दुःखामध्ये सुद्धा त्याच ताठ मानेने जगायला शिकणं ही खरी माणुसकीची शिकवण आहे. गोलंदाजी मार्गवर इथून सेकंड स्पेलमध्ये विश्वास या गोलंदाजाला आपण पाहताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 या अंकांवर ही धाव संख्या आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुलर लेन डिलिव्हरी आहे समोरच्या दिशेने. खूप चांगला फटका. त्या दिशेने गुणेश मालियाला आपण पाहत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु फेकी थोडीशी उशिराने झाली. आता धावची तोड्याची संधी. ओहो विकेटचं इथे पतन होईल. सर्व काही देवावर सोडलं होतं फलंदाजाने, कारण की एक एंडने ही फलंदाजी महत्वाची होत होती रोहन याची. आता कलाटणी मिळेल का या सामन्याला हे सुद्धा पाहणं योग्य. धावचीच्या रूपाने खेळाडू झालाय बाद. स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतले. धावफलक हाफ सेंचुरी आतापर्यंत सूरज कोटावले, गौतम, संदेश तुंबडा, रोहित कोल्हा, मुकेश भोईर, विशाल रावते, चेतन भोईर, रोहित कोल्हा, विशाल रावते, पुन्हा एकदा जितेन सालकर आपण पाहिलं. त्यानंतर जिगर दांडेकर असतील, रोहित कोल्हा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. सचिन बुजाडा, अजय मडवी, कालच्या दिवसामध्ये जितू सुतार, शैलेश खरपड्यानं आपण पाहिलं, रवींद्र सुतार, सुशांत हेंबाडे हे आतापर्यंत जे हाफ सेंचुरी मॅन आपल्याला पाहायला मिळतात. हो कुलवर लेन, परंतु काय योग्य पद्धतीने अंजाम मिळाला. धावचीच्या रूपाने एक खेळाडू बाद झाला एक मोमेंटला आणि तिथून हे मोमेंटम शिफ्ट झालंय. छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट हे नेहमीच मोठं झालंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. सोनगाड 15 अंकांवर ही धावफलक. प्रतीक आहे नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने.
पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर अगदी आपण पाहताय धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झाला आणि जिथून आपण पाहायचं झालं तर या चेंडूवर सुद्धा विकेट मिळतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस मिस्टर विश्वासाने करून दाखवले. पुन्हा एकदा बॅटची एज होती, यष्टीरक्षक थोडंसं फंबल करतोय. प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर खूप महत्वाची आहे. एक पहिली धावी स्कोर कार्डवर मिळेल. झेल तर ड्रॉप झालाय, एक सिंगलच्या मदतीने 16 या अंकांवर धाव फलक आहे. एकेडने आता विकास किरकिरायला आपण पाहताय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये छाप सोडली होती. आता या संघाच्या अगेन्स्ट ही कामगिरी कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. पुलटा चेंडू ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. योग्य त्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण ठाऊक आहे. तरेपाडा 11 तरेपाडा या संघाला जर इथून सिच्युएशन आपण जर हलक्यामध्ये घेतली तर समोरच्या संघाने मागच्या सामन्यामध्ये जे केले ना ते समजल्या पलीकडे आहे. म्हणून कधी कधी मुंगीला सुद्धा आपण कमी लेखून चालायचं नाही. 17 अंकांवर धाव फलक, कारण की हीच मुंगी जेव्हा अगदी आपण पाहताय हत्तीच्या सोनेमध्ये जाते ना तेव्हा त्याला सुद्धा नाचवलं जातं, हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणूनच कुठल्याही खेळाडूला कुठल्याही संघाला कमी लेखून चालायचं नाहीये. खेळ हा खूप महत्वाचा आहे, कारण की जेवढा खेळ हा उंच पातळीवर जातो तेवढाच तो खाली सुद्धा घेऊन येतो. इथून आपण पाहू शकाल जवळजवळ या षटकातील पंच किती चेंडू झालेत या षटकातील. स्कोररच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झालाय. सो एक चेंडू असेल, एक चेंडूचा खेळ इथून शिल्लक असेल, कारण की पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपाने विकेट आली, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर पुन्हा एकदा विकेट आणि दोन्ही चेंडूंवर सिंगल सिंगल, म्हणजे एकंदरीत धावफलक आहे 17 या अंकांवर हे धावफलक. थँक्यू सो मच कल्पेश कुबाड. पण एक चांगला स्कोरर सुद्धा हवा असतो प्रत्येक आयोजकांना, आणि विशेष करून त्याचीच ही ओळख असते, जेणेकरून प्रत्येक गोष्टीकडे त्याचं हे विशेष लक्ष असतं. जर एखादा स्कोरर असता तर मात्र ही गोष्ट जाऊन दिली असती, परंतु कल्पेशने ती मानते आमच्यापर्यंत पोहोचवली आणि एक चेंडू शिल्लक आहे तो पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इट्स अ व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येईल. पाहिलं न्याहाळ आणि त्यानंतर हा निर्णय पोहोचवला गेला. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. एकंदरीत 18 रन्स ऑन अ कार्ड, 18 या अंकांवर हे धाव फलक. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल, प्रयत्न करतायत मैदानाच्या दिशेने. आता विकास नॉन स्ट्राईक एंडला आहे. एक एंडने प्रतीक याला आपण पाहताय. प्रतीकाने गोलंदाजी तर वाखडणे जोगी हाताळली, परंतु आता फलंदाजी त्याच पद्धतीने आकारेल की काय हे सुद्धा पाहणे योग्य. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओहो बॅटची अगदी आपण पाहू शकाल कडा लागली होती की काय. यस इट इज, एक सिंगल धावील, सिंगलच्या मदतीने एक धावी स्कोर कार्डवर लागत असताना एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 19 या अंकांवर 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. आज आई गावदेवी पाचरुका संघ सुद्धा अगदी आपण पाहताय खुश असेल. नंडोरेच्या मैदानावर सुद्धा आजचा दिवस त्यांच्या नावावर जाईल याकरिता आपण देऊया सदिच्छा. आई गावदेवी मातेच्या आशीर्वादाने मात्र आज यशस्वी होतील या सुद्धा सदिच्छा असेल. परंतु आजचा दिवस हा कसा असेल आई गावदेवी पाचरुका संघाकरिता हे सुद्धा पाहणे योग्य, पाहण्याजोगे असेल, कारण की अंतिम फेरीचं अगदी आपण पाहताय बाईच्या स्वरूपाने तिकीट तर मिळाले, परंतु तो सामना सुद्धा अजून शिल्लक असेल. 19 या अंकांवर ही धाव संख्या. शेवटचं अंतिम षटक आहे. ऑन साइडला अगदी बळबळ गेले क्षेत्ररक्षक त्या दिशेने सुसज्जित आहे. एक धाव इथे कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय. दुसरी धावचा प्रयत्न होत असताना ओहो थोडस अगदी जे आपण पाहताय ना की नेम परिपूर्ण चुकलाय. आता जवळून एवढा नेम चुकलाय म्हणजेच लांबून कशा पद्धतीने नेम लागेल हे सुद्धा आपण पाहू शकलात. आता इथून 3 धावा या परिपूर्ण केल्यात आणि महत्वपूर्ण काय तर विकास याला मिळाले स्ट्राईक. आता या 3 धावा महत्वाच्या स्कोर कार्डवर मिळतील आणि 22 रन्स ऑन कार्ड 22 या अंकांवर धावफलक आहे. 22 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. एक चांगल्या स्थितीमध्ये, एक चांगल्या परिस्थितीमध्ये अगदी आपण पाहताय फलंदाजी करण्याचा हा मनसुबा, कारण की स्ट्रॉंग झोन माहिती आहे जय शिवराय जांभूळपाडा या संघाला. इथून जर जवळजवळ आपण 30 ते 35च्या आसपास गेलो तर त्यांना ठाऊक आहे की गोलंदाजी अटॅक आहे आपल्याकडे, म्हणून तिथपर्यंत पोहोचणं ही खूप महत्वाची भूमिका असेल. तर इथून तरेपाडा 11 तरेपाडा संघ सुद्धा प्रयत्न करतोय की कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा हा मानस असेल. एक धाव इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होता, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला यावेळेस बाद व्हावं लागेल. विकेटचं होईल इथे पतन. आणखी एक धक्का तंबूच्या आशेला धावचीच्या रूपाने खेळाडू बाद.
व्हावं लागते. 23 या अंकांवर धावफलक 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करा खेळ खेळाडू मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज थोडासा वेळ हवा आहे आयोजकांना. मातीची सारवण अगदी ते सुद्धा शिल्लक असेल, कारण की उद्याचा दिवस फायनल अंतिम दिवस आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे, परंतु एलिव्हेशन हो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हलकीशी गपलत आणि एन मोमेंटला चेंडू अगदी पाहू शकाल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 4 रन चौकार. इथून धाबा मिळाल्यात या षटकामध्ये, कारण की ज्या धाबा शोधत होता आतापर्यंत जय शिवराय जांभूलपडा संघ आणि त्याच धाबा आहेत. 28 या अंकांवर धावफलक 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 28 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर रोहन इथून सुसज्जित होईल, तर स्ट्राईक एंडला मिस्टर साहिल. ओहो शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धावी पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळेल. आउटसाइड ऑफ हा चेंडू अगदी आपण पाहताय. गेम प्लॅन तर व्यवस्थित आहे, परंतु एक्झिक्युशन होत नाहीये. एक ती लाईन आपण पाहताय, लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि त्या दिशेने एक अतिरिक्त धावी पुन्हा एकदा स्कोर कार्डवर 29 रन्स ऑन 29 या अंकांवर ही धाव संख्या. 29 रन्स ऑन कार्ड. 3 चेंडूंचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. वन बाउन्स चेलू सरळ पुन्हा एकदा निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. महत्वपूर्ण हा चौकार. साहिल सुद्धा म्हणतोय की हम भी किसी से कम नाही. चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने धावफलक तब्बली बोर्डवर जाऊन पोहोचले 33 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. या अगोदर मी म्हटलं होतं की कितपर्यंत धावा असतील, आता त्या धाबेपर्यंत अगदी ही वाटचाल होत आहे आणि तोच कॉन्फिडन्स लेवल असेल जय शिवराय जांभूलपडा या संघाचा. 33 या अंकांवर धावफलक. पुन्हा एकदा शरीरापासून दूर वाईटचा इशारा आहे. चौकार आल्यानंतर व्हाईट बॉल हाताळले जात आहेत मिस्टर रोहन याच्या माध्यमातून. 34 या अंकांवर धावफलक. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. चांगल्या पद्धतीची फलंदाजी होते साहिलच्या माध्यमातून. फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल. एक धाव इथे कंप्लीट झाले. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्याने पूर्ण होत असताना आणि 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. साहिल याने जी अगदी छोटीशी इनिंग खेळले ना, तीच अगदी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे शेवटच्या मोमेंटला, कारण की एकही डॉट बॉल हाताळला नाहीये. 3 चेंडूकडे 10 धाब्यांचं योगदान आपल्या संघाकरिता दिलंय आणि धावफलक आतापर्यंत 36 या अंकांवर 36 रन्स ऑन कार्ड. 36 धावा या स्कोर कार्डवर. आता मात्र आपण पाहताय स्लाइस करण्याचा प्रयत्न बीट झालेत. षटकाची सुद्धा होईल इथे समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 या अंकांवर धावफलक आहे. 37 धाब्यांचं हे लक्ष अगदी समोर असेल. काही या धाबा परिपूर्ण चेज होतील की रोखल्या जातील हे सुद्धा पाहणे योग्य असेल. घेऊया एक सुंदर असं डीजे सॉन्ग आणि सॉन्ग नंतर मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. एक कणखर गोलंदाजीच्या समोर कणखर फलंदाजी पाहायला मिळेल का? एक कामगिरी योग्य झाली होती या अगोदर आणि तीच कामगिरी योग्य होईल का पाहणं योग्य. हा प्रश्नचिन्ह टांगती तलवार. घेऊया एक सुंदर अशी रिदम आणि येऊया मैदानाच्या दिशेने. चला फास्ट
वेलकम बॅक. पुन्हा एकदा इव्हिनिंग सेशन मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 36 धावा झाल्यात. 37 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. आता 37 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य. सुरुवात ही खूप महत्वाची असेल. खूप चांगली फलंदाजी राहिली. स्मॉल अगदी आपण पाहू शकला इनिंग राहिली, परंतु त्या 10 धावा या खूप महत्वाच्या ठरणार आहेत. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने झाले ना ते सांगण्या पलीकडे आहे. जय शिवराज जांभूलपडा संघ गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज अगदी आपण पाहताय प्रशांत जनाटे. प्रशांत जनाटे याला आपण पाहताय. संघातून आपण पाहिलं रोशन जनाटे डिंग डिंग त्याचाच अगदी ब्रदर आपण पाहू शकाल प्रशांत जनाटे. म्हणजेच दोन्ही बंधूंनी गोलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. एकाने आपल्या नावाची ओळख अगदी निर्माण केले, तर दुसरा मात्र ती ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तोच मिस्टर प्रशांत याला अगदी आपण पाहताय. आता एक प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालंय. जणू काही चिडोबा स्फोट जांभूलपडा गोलंदाजाची मॅन्युफॅक्चरिंग मशीन निर्माण करतात की काय, कारण की प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. राहुल शेदड असतील, स्वतः विराज असतील, आर्यन वरठा असतील, शिवनाथ गोंड असतील. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. ऑन साइडला पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड. बॅटची आतली गडा यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाची झाले पहिल्या चेंडूवर दांडी गुल. फलंदाज बाद. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि छेडखानीचा नतीजा. बॅटच्या आतली गडा आणि सरळ स्टंपला जाऊन चेंडू आदळतोय. विकेटचे इथे पतन झालंय. चांगली गोलंदाजी प्रशांत जनाटे मैदानाच्या दिशेने करून दाखवत असताना न्यू बॅटर सीन मैदानाच्या दिशेने नितेश या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. आता सिच्युएशन नुसार हाताळणी ही करावी लागेल, कारण रिक्वायर रन रेट आपण पाहताय जवळजवळ 12.33च्या घरामध्ये आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडू गणिक अगदी तुम्हाला दुहेरी धाव किंवा एखादा मध्यंतरी चौकार हा शोधावा लागेल. धावफलक जाग्यावर अगदी आहे. नन फॉर एक विकेट. अनसाइडला खेळला आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं, परंतु बॅकअप करीता क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने अगदी चेंडूची फेकी केली जाते. एकच धाब्यावर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने 1 रन्स ऑन कार्ड. एकी अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या माध्यमातून कंट्रोल खूप महत्वाचा आहे. त्या कंट्रोलने जर योग्य लाईनवर आपण गोलंदाजी कराल तर चांगली गोलंदाजी आपण नेहमीच हाताळता. आता इथून तेवढीच गोलंदाजी ही महत्वपूर्ण ठरलंय. 1 धाव 20 स्कोर कार्डवर आपण पाहताय. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. एक इंडियन रोहन याला आपण पाहू शकाल. तर प्रशांत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगली लाईन लीव्ह केलं या चेंडूला, लेफ्ट केलं या चेंडूला आणि सरळ चेंडू. यस्सी रक्षक यांच्या हातकणामध्ये जेवढे अधिक डॉट बॉल आपण खेळाल ना तेवढा अगदी आपण पाहताय हलकासा प्रेशर येईल संघावर. म्हणून इथून जेवढे डॉट बॉल आपण कमी खेळाल. ऑन साइडला खेळण्याचा मानस जिथून अगदी आपण पाहताय ऑन साइडला खेळलाय. एकच धाब्यावर येथे समाधान व्यक्त करावं लागतं. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 2 रन्स ऑन कार्ड. दोन्ही अंकांवर ही धाव संख्या अगदी आपण पाहताय. 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या मनस्थितीने अगदी फलंदाजी करावी लागेल. डॉमिनेशन तर दाखवावंच लागेल, कारण की इथून जर आपण लेझी खेळले तर नक्की समोरचा संघ हावी होणार आहे. म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीवर मात जो करेल तोच खरा खेळाडू. योग्य त्या पद्धतीने आपण पाहताय. योग्य त्या दिशेने अगदी खेळ होणं खूप महत्वाची भूमिका आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार हे फेरबदल केले जात आहेत. पॉवर प्लेचं बंधन आहे. परिपूर्ण खामोशी आहे, कारण की 4 चेंडू गणिक 2 धावा या स्कोर कार्डवर आहेत. म्हणून या संघाचं विशेष करून कौतुक केलं होतं, कारण की विथ द बॉलने आतापर्यंत हावी ठरलेत. ऑनसाइडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित. चेंडू चुसून फेकी केली जाते. एकच धाब्यावर समाधान व्यक्त करावं लागेल.
आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक 3 रन्स ऑन कार्ड 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 37 धाबींचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि या 37 धाबींचा पाठलाग होत असताना कुठेतरी थोडीशी ही जी सुरुवात आहे या सेकंड इनिंग मध्ये ती संत झालाय. आता इथून संत असून चालायचं नाही. मैदानाच्या दिशेने तुम्हाला अशांती पसरवायची असेल तर योग्य त्या दिशेने फलंदाजी आकारावी लागणार आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्कोरगड आहे 3 अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रशांत जनाठे. चांगली लाईन परिपूर्ण अगदी रीड करण्यामध्ये अपयशी. षटकाची झाले ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आहे 3 रन्स ऑन कार्ड. आता विजयी होण्याकरिता आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये 34 धावा, 17ची सरासरी प्रत्येक षटकाकडे. काय गोलंदाजी अप्रतिम. ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड. नेहमीच आपण म्हणत असतो आकृतीपेक्षा तुमची कृती ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच पद्धतीची ही आपण पाहू शकाल पारदर्शकता गोलंदाजीच्या माध्यमातून. इथून अगदी आपण पाहताय पहिलं षटक ॲक्युरेट झाले समाप्त. 3 अंकांवर धावफलक. आता 34 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. चला प्लीज थोडीशी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. प्रतीक अगदी याला आपण पाहता या सेकंड स्पेल मध्ये. आता या गोलंदाजाची गोलंदाजी सुद्धा पाहणे योग्य आहे कारण की कमी रनअप आहे. जवळजवळ 2 ते 3 पावलांचा रनअप आपण नेहमीच पाहता या गोलंदाजाचा. परंतु लाईन खूप महत्वाची या गोलंदाजाने मेंटेन केले. म्हणून तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात यापेक्षा मैदानाच्या दिशेने तुम्ही काय करू शकता संघाच्या हिताकरिता ते खूप इम्पॉर्टंट असतं. आता इथून या स्पेलमध्ये ही गोलंदाजी कशी आकारली जाईल. 3 रन्स ऑन कार्ड. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. सो इथून ही गोलंदाजी कशी असेल हे सुद्धा पाहणं योग्य. चांगला स्ट्रोक आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. जोपर्यंत चेंडूला अजून फील्ड केलं जाईल. आता दुसऱ्या धावेकरिता धावत पळत धाव घेण्याचा हा माणूस आहे. थोडेसे थांबले होते एक मोमेंटला परंतु दुसरी धाव यावेळेस परिवर्तित झाले आणि दुहेरीच्या मदतीने 5 रन्स ऑन कार्ड. 5 अंकांवर हे धाव फलक प्रयत्न वाढवावे लागतील. इथून मिस्टर रोहन एकेंडे आहे तर नितेशकडे ते मात्र आपण पाहताय अनुभव आहे. एकेंडे रोहन नौतरण उभारता सितारा. परंतु नितेशला आता परिपूर्ण जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. प्रत्येक षटकाकडे 2 तरी मोठे फटके ऍटलीस्ट मारावे लागतील. स्विंग अँड मिस परंतु जास्तीत जास्त बाहेर ही लेंथ आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 6 रन्स ऑन कार्ड. 6 अंकांवर हे धावफलक. 37 धाव्यांचा पाठलाग करायचा म्हणजे अजून सुद्धा 11 चेंडू आणि 31 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. गेम पलटायला वेळ लागत नाही परंतु ती वेळ येईल का यावेळेस. ही चांगली लाईन व्हाईट यॉर्करचा अगदी आपण पाहता यावेळेस यूज केला गेला. खूप चांगल्या पद्धतीने माइंडसेट आहे. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी हाताळणं थोडासा अगदी इंजरीने आपण पाहू शकाल त्रस्त आहे. प्रत्येक याला आपण पाहता हॅमस्ट्रिंग होत आहेत. अगदी उन्हाळ्याचा हे दिवस आहेत आणि सातत्याने या सर्व गोष्टी होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल डाऊन द लेग आहे. या षटकामध्ये अतिरिक्त धावा आल्यात. 2 अतिरिक्त धावा अगदी मिळत असताना 1 धाव अतिरिक्त ही स्कोर कार्डवर मिळेल. 7 अंकांवर धावफलक. 7 रन्स ऑन कार्ड. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालाय. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. योग्य त्या लाईनवर गोलंदाजी आकारावी लागेल कारण की अगदी आपण पाहताय समोरच्या संघ जिथून आतापर्यंत थोडासा बॅकफुटलाय परंतु वेळ अगदी बदलावी लागेल. फलंदाजी मार्कवर नितेश तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रतीक यावेळी सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय परंतु हो त्याच्या माध्यमातून झाली चूक. गलतीसे झालेली मिस्टेक महागात पडेल की काय. मिळतील धाबा 4 चौकार. सरळ चेंडू निघून गेला. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चिरून दर्जेदार 6 धावा. षटकार.
असेल तर स्वतःवर विश्वास ही यशाची सर्वात पहिली गुरुकिल्ली आहे आणि तेच अगदी नितेशच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आत्मविश्वास झळाळला आणि जिथून चौकार आल्यानंतर हा फटका अतिशय सुरेख होता. विथ द मिनिट खेळला आणि काय जबरदस्त टायमिंग होतं 6 धाब्यांकरिता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन हलकसे व्हेरिएशन अगदी पाहायला मिळालं. दोन्ही चेंडू पुण्यामध्ये दिले होते आणि त्याचंच कारण अगदी चांगल्या पद्धतीने रीड केलं, परंतु यावेळेस लाईन खेचली, लेंथ खेचली, परिपूर्ण डॉट बॉल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 या अंकांवर अजूनही 20 हव्यात येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 7 balls remaining, 20 runs required to win. यावेळेस ऑन साईडला खूप चांगला पुलचा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आता त्यावेळेस सजवलं गेलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक चांगला झेल झालाय परिवर्तित. विकेटचे इथे झाले पतन, षटकाची सुद्धा होईल समाप्ती. आता येणारे चेंडू असतील 6 चेंडूंमध्ये 20 धाबींची आवश्यकता ही समोर असेल. धाबींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. खूप चांगली फलंदाजी नितेश याने करून दाखवली. विथ द मेरिट खेळला, परंतु या चेंडूवर तेवढा स्ट्रोक पॉवरफुल होता, परंतु हवेचा फोर्स जो आपण म्हणतोय ना की थोडंसं चेंडूला आतमध्ये राबलं. नितेश याने खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केले होते, परंतु बाद होऊन दमूच्या आशेला आता 6 चेंडू आणि 9 धाबींची आवश्यकता. परिपूर्ण आता होप्स आहेत मिस्टर रोहनच्या माध्यमातून. तर एकेडने गुणेश नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता विकास किरकिरे या गोलंदाजाला आपण पाहत आहे. उल्लेखनीय कामगिरी अगदी विथ द बॅट त्याने करून दाखवली. मागील सामन्यामध्ये अगदी चमकला होता, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल 20 धाबींची आवश्यकता आहे. अगोदर 22 धावा रोखल्या होत्या, आता 20 धावा रोखल्या जातील का हे सुद्धा पाहणं योग्य. गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल मिस्टर विकास. तर स्ट्राइक एंडला मिस्टर रोहन आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा फटका पहिल्या चेंडूवर, तगडा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. अजून सुद्धा उमेद पे दुनिया कायम. येणारे चेंडू 5 मध्ये हव्यात 14. अनुभवाच्या जोरावर हे टॅलेंट प्रदर्शित करण्याची हीच ती खरी वेळ आहे. बडे मंच पे बडा पंच द्यायचा असेल तर परिपूर्ण खेळ आकारावा लागेल मिस्टर रोहन. ओहो, जोरकस मारण्याचा यावेळेस झाला प्रयत्न. प्रत्येक चेंडू त्याच दिशेने अगदी आपण मारू शकाल असं नाहीये, पण थोडंसं कलेक्शन सुद्धा खूप महत्वाचं असेल. आता 4 चेंडू आणि 14 धाबींची आवश्यकता ही समोर असेल. 4 balls remaining, 14 runs required to win. एक षटकाराला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. इथून पुन्हा एकदा रोहन मैदानाच्या दिशेने स्थित होईल. तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास किरकिरा इथून सुसज्जित होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने अगदी गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. लिव्ह केले या चेंडूला सोडून दिला. बाकीचं काम पंचांवर सोपवलं. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 13 धाबींची आवश्यकता. एखादा मोठा फटका तुम्हाला सामन्यामध्ये परत आणून देऊ शकतो, परंतु त्याकरिता तुमची मानसिकता ही अगदी कशी असेल हे सुद्धा पाहणं योग्य. चांगल्या चेंडूचा वेट करावं लागेल, परंतु आता इथून जास्त वेळ सुद्धा नाही आहे, कारण की चांगल्या स्ट्राईक रेटने हे खेळणं खूप महत्वाची भूमिका आहे. 4 चेंडू आहेत, 13 धाबींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विकास इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला पिक केला. यस इट इज. हाय हॅलो टाटा बाय बाय सी यू अगेन. 6 षटकार. असेल परिपूर्ण या मॅच मध्ये ही रंगत वाढले.
आणखी एक जर षटकार येतोय तर 500 रुपयांचा कॅश प्राइज संजय पाचाळकर यांसकडनं पाहायला मिळेल. 100चा जमाना गेला, आता 500 लावले जात आहेत. दूर फेकलाय प्रेशर, अंडर प्रेशर मध्ये आता ही प्रेशर कुकरची शिट्टी वाजले. ज्या संघाने 31 धावा रोखल्या आता त्या संघाला 37 धावा रोखता येतील की नाही हे सुद्धा पाहणं योग्य. अजून सुद्धा मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. दिलीप दलवीकडनं सुद्धा कॅश प्राइज येते. मॅच जर वॉन करून देत आहेत तर 200 रुपये. परंतु महत्वाचं या सिच्युएशन नुसार खेळ आकारावा लागेल. समोरच्या दिशेने खेळलाय, फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी उशिराने आले, चेंडू फ्लाय झाला, ओव्हरटेक केला या चेंडूला. 4 धावा, चौकार. आता 2 धावा. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता. चौकार आला आणि दिलीप दलवी यांच्याकडनं 200 रुपये. आणि 2 धाव्यांची आवश्यकता आहे. जो प्रेक्षक वर्ग थोडासा बसला होता योग्य त्या दिशेने योग्य त्या जागेवर तो आता उठून बसलाय. इथून 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. 2 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. चांगली फेकी होते, धावची चरपाने, परंतु अगदी आपण पाहिलंय इथून चेंडू हातात निसटलेला चेंडू मॅच सुद्धा घेऊन गेलाय. काय महत्वाची इनिंग. रोहनाने या महत्वाच्या सिच्युएशन मध्ये मॅच विनिंग नॉक खेळलाय आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्याच्या या इनिंगचं स्वागत होतंय. कॉंग्रॅच्युलेशन. तरेपाडा 11 तरेपाडा हे दोन्ही संघ आपण पाहताय. आता मात्र आपण पाहायचं झालं तर आईगाव दुबी पाचरुका आणि तरेपाडा 11 तरेपाडा या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळणार आहे. हाडलक जय शिवराय जांभूलपाडा संघ या मॅच मध्ये खूप महत्वाचा रोल अदा होता गोलंदाजांचा. पहिलं षटक प्रशांत याने अगदी कंजूस हाताळलं होतं. फक्त 3 धाब्यांचं षटक. असं वाटलं की या मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच येईल. परंतु मी म्हटलं ना की क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गफलती जर तुम्ही कराल तर त्या गफलतीचा हा आहे परिणाम. परंतु अगदी आपण पाहताय कौतुक करावं लागेल जय शिवराय जांभूलपाडा या संघाचं सुद्धा, कारण की त्यांनी सुद्धा एक परिपूर्ण खेळ आकारला आजच्या दिवसामध्ये आणि योग्य त्या पद्धतीची आपण पाहू शकाल गोलंदाजी केली. इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रशांत जनाडेच्या माध्यमातून आणि खूप चांगला खेळ त्याच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पण कॉंग्रॅच्युलेशन. या सिच्युएशन मधून ज्याने काढलं बाहेर, जो होता शेवटच्या मोमेंट पर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्थित आणि योग्य